कृषी उत्पन्न बाजार समितींमधील व्यवहारांवर आकारण्यात येणाऱ्या युजर चार्जेसच्या निर्णयाविरोधात राज्यभरातील व्यापारी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून हा कायदा तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे। शासनाने मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास 13 जून नंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही व्यापाऱ्यांनी दिलाय। दि पुना मर्चंट चेंबर येथे रविवारी आयोजित राज्यव्यापी परिषदेत हा निर्णय घेण्यात आला। महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेड, द जैन राईस अँड ऑइल सीड्स मर्चंट असोसिएशन आणि दि पुना मर्चंट चेंबर यांच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीने या परिषदेचं आयोजन केलं होतं। कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये 28 फेब्रुवारी 2022 पासून येणाऱ्या अनियमित शेतीमाल, बिगर शेतीमाल व अनुषंगिक मालाच्या खरेदी विक्री व्यवहारावर प्रति 100 रुपये व्यापारामागे 1 रुपया युजर चार्जेस आकारण्याच्या निर्णयाला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला। या शुल्काचा भार अखेरीस सर्वसामान्य ग्राहकांवर पडून वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता असल्याची भीती परिषदेत व्यक्त करण्यात आली। परिषदेत राज्यातील कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा, जयसिंगपूर, नाशिक, बारामती, अहिल्यानगर, सोलापूर, मुंबई, वाशी, नागपूर, मोर्शी, धुळे आदी भागातील व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। प्रत्यक्ष सुमारे 100 प्रतिनिधी उपस्थित होते, तर ऑनलाईन माध्यमातून राज्यभरातील विविध संघटनांच्या सुमारे 250 पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला। परिषदेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावांमध्ये युजर चार्जेस कायदा तातडीने रद्द करणे, जुन्या कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याऐवजी नव्या परिस्थितीनुरूप कायदा तयार करणे, 2024 मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या समवेत झालेल्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी करणे, तसेच पारंपरिक व्यापार टिकून ठेवण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करणे या मागण्यांचा समावेश आहे। आज पूर्ण महाराष्ट्राच्या राज्य व्यापारी परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। त्यामध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, कॉमेट, पुना मर्चंट चेंबर आणि ग्रोमा मुंबई या 5 मुख्य संघटनांचे प्रतिनिधी आणि महाराष्ट्रातील सर्व ठिकाणातून आलेले व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि आजच्या मीटिंगमध्ये सर्वांचा हा एकच सूर होता की हे युजर चार्जेस रद्द व्हायला पाहिजे। आज हा ठराव करण्यात आलेला आहे। पुन्हा 5 तारखेपासून आवक बंदचा जो निर्णय पुण्याने घेतलेला आहे, तसाच निर्णय पूर्ण महाराष्ट्राने घेतलेला आहे। येणाऱ्या 5 जून पासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी मालाशिवाय अन्य असलेल्या मालाची आवक बंद हा आंदोलन सर्वांनी पुकारलेला आहे। यापूर्वी सेस नको म्हणून जे भूमिका होती, त्या भूमिकेला पण अजूनही व्यापारी सगळे ठाम हे आहे, त्यांचं मत आहे। आणि यापूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर 2024 मध्ये जी मीटिंग झाली होती, 2025 मध्ये माननीय पणन मंत्री जयकुमारजी रावल यांच्याबरोबर जी मीटिंग झाली होती, त्यामधले जे विषय पेंडिंग आहेत ते विषयामध्ये त्या समस्याचं निराकरण व्हावा असंही आजच्या मीटिंगमध्ये ठरवण्यात आलेलं आहे। शिवाय आज पुण्याच्या रिटेल व्यापारी संघटना यांचे निवणगुणेजी यांनी याला पाठिंबा दर्शवलेला आहे। हमाल पंचायतीचे अध्यक्ष त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सूर्यकांतजी पाठक यांनी याच्यामध्ये पाठिंबा दर्शवलेला आहे। पुणेचे आडते असोसिएशनचे अध्यक्ष शेखर कुंजीर यांनी याच्यामध्ये पाठिंबा दर्शवलेला आहे। अर्थातच इथल्या सर्व घटक याच्यामध्ये सहभागी झालेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या समस्यांचं निराकरण झालं नाही तर आंदोलन प्रखर करायचं असं आजच्या सभेमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे। आजचं जे महाराष्ट्र व्यापी परिषद जी इथं आयोजित केलेली होती पुणे चेंबरच्या माध्यमातून की युजर चार्जेस बंद करा आणि मार्केट सेस बंद करा, याचं इनडायरेक्टली इम्पॅक्ट आमच्या रिटेलवर सुद्धा होतो। महाराष्ट्र रिटेल संघटनेच्या अंतर्गत आणि कॅट महाराष्ट्राच्या वतीने मी सांगतो की हा सेस आणि जो काही युजर चार्जेस लागतात इनडायरेक्टली आम्हाला रिटेलरला सुद्धा त्रास होतो, तो इनडायरेक्टली आमच्यावर पण लागू होतो। माल महाग येतो, इनडायरेक्टली मल्टीनॅशनल ब्रँड आणि जे काही विदेशी कंपन्या आहेत ज्या ऑनलाईन बिझनेस करतात त्यांना एकत्पाणी घातल्या आहेत। स्थानिक बाजारपेठ ज्या मार्केट कमिटी आहेत, ज्या बाजार समित्या आहेत, त्या बरखास्त करण्याचं काम कुठेतरी चालू आहे का? धोरण आहे का? व्यापाऱ्यांना पूर्ण संपवायचं काम आहे का? कारण का जर रिटेल संपलं तर सगळं संपणार आहे आणि असे दोन विविध प्रकारे जे कायदे काढतात आणि व्यापाऱ्यांना म्हणतो अडचणीत आणतात, अशा पद्धतीने आहे। त्याचा विचार केला पाहिजे। जर रिटेल टिकलं, जर होलसेल टिकलं, ही जी चेन आहे त्याच्यावरती रोजगार निर्मिती आहे। मग माथाडी असेल, हमाली असेल, बाकीच्या गोष्टी असतील, या सगळ्या ह्याच्यावरती अवलंबून आहेत। या सगळ्यावरती गदा येणार आहे।
एकीकडे सरकार दाखवतोय, नरेंद्र मोदी सांगतात की स्थानिक व्यापारपेठ जगली पाहिजे, स्वदेशी मालाला महत्व दिलं पाहिजे, स्वदेशी बाजारपेठेला महत्व दिलं पाहिजे, असे व्हिडिओ येतात. आणि एकीकडे दुसरीकडे कायद्याच्या अंतर्गत कचऱ्यात त्यांना पकडून कुठेतरी गळचेपी होती, ते थांबलं पाहिजे. याच्याकरता रिटेल संघटना सुद्धा या निर्णयाची ठाम आहे आणि नक्कीच वेळ आली तर भव्य आंदोलनाचा आम्ही पाठिंबा देणार आहे. तर आमचं हेच म्हणणं आहे की आता हा जुना झालेला कायदा आहे हा पूर्णपणे रद्द करावा, नव्याने कायदा करावा की ज्याच्यातून मार्केटिंगची व्यवस्था निर्माण होईल, शेतीमालाला मागणी वाढेल आणि शेतकऱ्याला पर्यायाने जास्त मोठ्या प्रमाणात त्याचे भाव मिळतील आणि ग्राहकांनाही अनावश्यक ह्या गोष्टीचा युजर चार्जेस झाला, सेस झाला, ह्याचा बोजा ग्राहकांवर कमी केला पाहिजे आणि जेणेकरून ग्राहकांनाही त्या वस्तू स्वस्त मिळतील. अशा पद्धतीची ही व्यवस्था निर्माण झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि म्हणून तुर्तास आम्ही जरी आता युजर चार्जेससाठी जरी आम्ही आंदोलन पुकारलं असेल तर याची पुढे ह्याच्यामध्ये आमचं शेस नको आणि ही सगळी व्यवस्था बदला अशीच आमची मागणी कायम राहलेली आहे. आणि त्या मागणीसाठी आम्ही शासनाला काही दिवसाचा अल्टिमेटम देऊन त्या ठराविक कालमर्यादेत ह्या गोष्टी व्हाव्यात अशी आमची अपेक्षा आहे.